लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 30 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि आजचा भाग त्यांनी खूप तमाशापूर्ण दाखवलाय। कालच्या भागात तर त्यांनी काहीच दाखवलं नव्हतं, फक्त नंदिनी निघाली आहे, अजून ती निघतीच आहे घरातून आणि आत्याने तमाशा चालू केला, त्या रम्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि घरीच त्यांनी तिची ट्रीटमेंट चालू केली। काय ते एवढंच दाखवलं होतं काल। आता आजच्या भागात तर रम्याचा तमाशा झाल्यावर तिच्या आईने चालू केलाय। आता त्यांनी हातात एक काचेची बॉटल घेतली आहे, ती फोडून या सगळ्यांना त्या ब्लॅकमेल करतात। देवाजवळ बसून जोरजोरात घंट्या वाजवतात त्या आणि त्या पारच्या वडिलांना म्हणतात ताबडतोब ताबडतोब फोन कर, त्या नंदिनीच्या बापाला फोन कर आणि सांग की हे लग्न मोडलं। पार्थ म्हणतो अगं आत्या वेडी झालीयस का तू, असं कुठे करता येतं का। आता ही वसू आत्या म्हणत असते आज रम्याने जीवाचं बरं वाईट करून घेतलंय आणि उद्या तिने तसंच काही केलं तर नाही नाही, पुन्हा जर का हे व्हायला नको असेल ना तर यावर एकच उपाय आहे। पार्थ म्हणतो काय, मी रम्याशी लग्न करायचं। मग वसू आत्या म्हणते हो, हाच एक उपाय आहे। सगळ्यांचे चेहरे भैदरलेले आहेत प्रेक्षकांनो, सगळे घाबरलेले आहेत त्या वसू आत्याला। पार्थ जीव तोडून सांगतोय अगं आत्या मला बोलू दे, अगं माझं प्रेम नाहीये त्या रम्यावर, तुला हे किती वेळेला सांगू मी। पण नाही बाबा, ती वसू आत्या काही ऐकायलाच तयार नाहीये। शेवटी तो पार्थ म्हणतो याआधी तुम्ही दोघींनी खूप प्रयत्न केले माझं लग्न मोडायचा, नाही नाही आता मी अजिबात रम्याशी लग्न करणारच नाही। असं कसं बळजबरीने लग्न करू मी रम्यासोबत। आता त्याचं पण बरोबर आहे ना प्रेक्षकांनो, पण आता ती वसू आत्या त्याला धमकी देते आणि म्हणते तुला काय समजायचं ते समज पार्थ, पण मी माझ्या रम्याला असं बघू शकत नाही, माझी पोरगी बरी झालीच पाहिजे। आता तुम्हाला माझा ऐकावंच लागणार आहे। अरे जबरदस्तीच आहे यार या वसू आत्याची। त्या भावाने बिचाऱ्याने आसरा दिला आणि त्याचे पांग ही बहीण अशी फेडतीये प्रेक्षकांनो, स्वतःच्या पोरी पुढे हिला भावाचे काहीच वाटत नाहीये, असं आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय। वसू आत्या म्हणते काहीही कर विक्रम, ताबडतोब त्या धनंजयला फोन कर आणि सांग त्याला की हे लग्न होऊ शकत नाही। आता तू फोन करतो का मी करू। अरे 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 अवघडच आहे वसू आत्याचं। आता त्या मानिनी ताई म्हणतात शांत बसावं ताई, असं चिडचिड नका करू। तर ती वसू आत्या त्या मानिनीवर ओरडते आणि म्हणते गप्पा बस तू मानिनी, मध्ये मध्ये बोलू नकोस। जीवाला राग येतोय आता त्याच्या आत्याचा आणि पार्थला सुद्धा। युगंधर पण तिथेच आहे, त्यालाही काही उमजे नाही काय चाललंय। आता ती वसू आत्या म्हणते नाही करत का तुम्ही फोन, असं आहे का, थांबा आता मीच काहीतरी करते। आता तिथे एक काचेची बाटली पडलेली असते, ती कशी काय पडली कोणास ठाऊक, पण ती बाटली त्यांनी हातात घेतली आणि ती बाटली अशी त्या हातावर लावतात आणि म्हणतात करतो का नाही विक्रम फोन, कर पटकन फोन। आता ती ओरडते मानिनी अहो ताई तुम्हाला लागेल। पार्थ ओरडतो अगं आत्या काय चाललंय, त्या काचेला धार आहे फेक न ग ते। एका बाईनं सगळ्या घराला वेठीस धरलेले प्रेक्षकांनो। ती वसू आत्या म्हणते एकाच अटीवर मी हे फेकेन, तुझ्या बापाला सांग की सांग त्या धनंजयला हे लग्न मोडलं म्हणून। तो पार्थ म्हणत असतो नको वेडेपणा करू, आता एवढी झटापट दाखवली आहे त्यांनी की विचारू नका। शेवटी ते पार्थचे वडील फोन हातात घेतात रडत रडत। इकडे नंदिनी निघाली आहे, हातामध्ये पर्स बिर्स आहे तिघी बहिणींच्या। आता सहज काव्या म्हणते अगं नंदिनी ताई लग्नानंतर मी तुझ्या सोबत कायम असणार आहे। आता असं बोलल्यावर नंदिनी आणि तिचे आई वडील घाबरतात ना, ते म्हणतात काय। आता ही नंदिनीच आधी म्हणते लग्नानंतर तू माझ्यासोबत कशी काय असणार आहेस ग। आता आरुषी पण विचारते असं कसं बोलतीयस तू ताई। मग नंदिनी हसते आणि काव्या हसते आणि म्हणते अगं पाठ राखीन म्हणून येणार आहे मी तुझ्या बरोबर। मग नंदिनीच्या जीवात जीव येतो, अच्छा असं आहे होय। आता तिघी बहिणी हसायला लागतात, मग या दोघींमध्ये पुन्हा भांडणं होतात। आरुषी म्हणते मी नाही का तुझी सख्खी बहीण, मी येणार पाठ राखीन म्हणून। काव्या म्हणते नाही नाही मीच जाणार, मी आहे नंदिनी ताईची करवली। आता दोघी भांडतात तेव्हा नंदिनी यांचं भांडण मिटवते अरे 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 दोघी पण येऊ नका माझ्यासोबत, अरे तुम्ही पाठ राखीन म्हणून कोणीच येऊ नका, कारण त्या घरात मला त्रास द्यायला कोणीच नाहीये, कळलं का। आता जेव्हा नंदिनी हसून हे सगळं बोलत असते तेव्हा तिच्या वडिलांना त्या वसू आत्याचा चेहरा आठवतो आणि ते बिचारे घाबरतात। अरे देवा आपली पोरगी सासरी जाणार पण ती बया तर तिथेच आहे ना, असं कदाचित त्यांच्या मनात आलं असावं। पण दोघी तो प्रसंग आठवतात आणि एकमेकांकडे बघून जरा घाबरतात। तर आता इकडे बघा, इकडे सगळा आनंदी आनंद आहे, पण बिचाऱ्या पाठच्या घरी तमाशाच तमाशा चाललाय। वसू आत्या म्हणत असतात सांगता का नाही त्या धनंजयला फोन करून, का कापून घेऊ स्वतःला, नाही करत का फोन, बरं कापतेच आता हात। अरे देवा असं म्हणून त्या बाईने एवढा तमाशा केलाय। शेवटी ते पार्थचे वडील खूप ओरडतात आणि म्हणतात चुकीचं आहे ग ताई, हे चुकीचं आहे, काय चाललाय तुझा तमाशा। वसू आत्या त्यांनाच उलट बोलते आणि म्हणते काय चुकीचं आहे रे, ये माझ्या जागेवर मग सगळं बरोबर वाटेल तुला। तू पोरगी मानतोस ना रम्याला, तुला जर माझ्या रम्याची काळजी असेल ना तर आत्ताच्या आत्ता फोन कर। मग पार्थ म्हणतो अगं आत्या बाबाने फोन केला तर काय होणार आहे, तुला काय वाटतं नंदिनी सोबत लग्न मोडलं तर मी रम्यासोबत लग्न करेल का। वसू आत्या त्याला म्हणते हो तू रम्यासोबतच लग्न करणार,
त्या नंदिनी नावाचा अडथळा बाजूला झाला ना, ती ब्यात गेली की मी सगळं मार्गी लावेल बघ तू. आता ते पार्थचे वडील म्हणतात, अगं हे शक्य नाहीये ताई, तू असा प्रयत्न पण करू नकोस. रम्याच्या वेडेपणामुळे मी माझ्या पार्थचं आयुष्य खराब करणार नाहीये. मी नाही लावणार धनंजयला फोन, बघू तरी काय होतंय. माझ्या मित्राला मी शब्द दिलाय, मी नाही मोडणार तो शब्द. आता वसू आत्या म्हणते, असं आहे काय, बरं नको मोडू तू तुझा शब्द. काय भांडणं चाललेत प्रेक्षकांनो, बाप रे. वसू आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, एक काम कर, माझा फोटो लावून टाक वरती आणि नंतर त्यापुढे माझ्या रम्याचा फोटो लाव, म्हणजे आता तुम्ही समाधानाने लग्न करायला मोकळे, मला आता जगायचंच नाहीये. आणि पुन्हा ती काच हातात घेतात आणि मोठ्याने पुन्हा ते हात स्वतःचं कापायला निघतात. शेवटी पार्थ ओरडतो आणि म्हणतो, काय करतेस ग आत्या. शेवटी ती आत्या त्याच्या पाया पडते आणि म्हणते, भीक मागते रे तुझ्याजवळ. तेवढ्यात डॉक्टर क्रॉस होतात, तेव्हा वसू आत्या त्या डॉक्टरांच्या मागे मागे जातात आणि विचारतात, रम्याची तब्येत कशी आहे, मी जाते वरती. पण ते डॉक्टर म्हणतात, अहो ताई तुम्ही जरा शांत व्हा, आम्हाला बघू द्या. आता इकडे हे सगळे निघालेत बरं का, आता ते गावी जायला. नंदिनीचे वडील घाई करताय, अरे चला चला निघा. मग काव्या म्हणते, बाबा महत्वाची गोष्ट राहिली आहे, गणपती बाप्पा मोरया असं म्हणून श्री गणेशा करून निघालेत बिचारे हे. आणि आता इथे बघा, बिचारा पार्थ अजून घरीच आहे. आता जीवाने पार्थला सगळं सांगितलंय, ते रम्याच्या कपाटातला धिंगाणा पाहिला ना त्याने. जीवा म्हणत असतो, अरे दादा असं कसं वागते रे रम्या. आता पार्थ म्हणतो, अरे ती काही करू शकते, ती खूपच डेस्पिरेट झाली आहे. जीवा खूप घाबरतो, पण आता पार्थ म्हणतो, अरे किती त्रास होतोय रे त्या रम्याला, अरे कशाला वेडेपणा करतीये, मी तिच्या फिलिंगचे रिस्पेक्ट करतोय रे जीवा, पण असं कसं समजवू मी तिला. मग जीवा म्हणतो, अरे तुला माहिती नाहीये दादा, ती खूप डेस्पिरेटली तुझ्यावर प्रेम करते. जीवाने आता झालेला सगळा प्रकार सांगितला, की कपाटात तिने सगळ्या वस्तू जपून ठेवल्या लहानपणापासूनच्या आत्तापर्यंत. तू खाल्लेली आईस्क्रीमची कांडी पण आहे तिच्याकडे, काय काय वस्तू नाहीये तू फक्त विचारच दादा मला. अरे ती खूप वेड्यासारखी प्रेम करते तुझ्यावर. दादा तू बघितलं का तिचं कपाट, तुला विश्वास बसणार नाही, एकदा बघ ते कपाट. अरे दादा लहानपणापासून तिने त्या सगळ्या काड्यांचं स्वतःचं एक घरटं बांधून ठेवलंय. मग पार्थ म्हणतो, अरे मी रिस्पेक्ट करतो रे तिच्या भावनांचा, पण असं नाही रे होत. एकाचंच प्रेम असेल आणि एकाचं नसेल तर मी कसं तिच्या सोबत संसार करू, तूच सांग मला, तिला कसं समजवू मी. जीवा म्हणतो, अरे दादा मी त्या दिवशी हेच समजवायला गेलो होतो, पण तिनं मलाच कन्व्हिन्स केलं की मीच तुला समजून सांगावं की तिचं किती प्रेम आहे तुझ्यावर वगैरे वगैरे, आणि तू लग्न मोड. शेवटी पार्थ म्हणतो, अरे जीवा मला सांग, असं कसं लग्न मोडू रे मी नंदिनी सोबत, असं कसं थांबवू मी स्वतःला, तू सांग मला. असं गन पॉइंटवर धरून कोणी निर्णय बदलायला लावतं का. जीवा म्हणत असतो, दादा तू चिडचिड नको करूस, तू शांत हो. पार्थ म्हणतो, अरे चिडत नाहीये रे, पण तिने गोळ्या खाल्ल्या रे, तिला काही झालं म्हणजे सिरियसली यार काळजी वाटते आता मला. जीवा त्याला समजवतोय, बघ डॉक्टर आहे, ती शुद्धीवर येईल, तू नको टेन्शन घेऊस एवढं दादा. आता गोष्टी इथेच नाही थांबणार आहेत ने, हे सगळं खूप पुढे जाणार आहे पार्थ दादा. हे बघ आपण लग्न तर थांबवू शकत नाही, पण रम्याने पुन्हा स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं तर आपण 24 तास कसं लक्ष देणार आहे रम्याकडे. आपल्याला काही ना काही सोल्युशन काढावं लागेल ना. अशा वेड्या मुली काय करतील ना काही सांगता येत नाही रे. अरे रम्याच्या सिस्टीम मध्ये तू भरलेला आहेस दादा, तिचं डोकं मन सगळं सगळं तूच आहेस, खोलीमध्ये कपाटामध्ये सगळीकडे तूच आहेस रे दादा. तिने तिच्या कल्पनेमध्ये तुझ्या बाजूला स्वतःची जागा ऑलरेडी घेऊन टाकली आणि तिथे नंदिनीला ती बघू शकत नाही, ती हे स्वीकारूच शकत नाही रे दादा. आणि आता पुढे हे सगळं भयंकर घडणार आहे, आता तिला पुन्हा काही झालं तर. आता पार्थ म्हणतो, अरे बाबा जीवा असं नको बोलू काही, आधीच मला प्रचंड टेन्शन आलंय, माझं लग्न तोंडावर आलंय आणि हा तमाशा कसं करू रे मी. आता मला ना या टेन्शनमध्ये असं वाटतंय की नंदिनीला सगळं सांगून मोकळं व्हावं. जीवा म्हणतो, अरे असं नको करूस, त्यापेक्षा त्या रम्याशीच जाऊन बोल, काहीतरी सोल्युशन निघेल. मला वाटतं ती शुद्धीवर आली असेल, आता तू समजव तिला, कदाचित ती तुझं ऐकेल. तिला समजव की ती वाचायला हवी, तिचा जीव महत्वाचा आहे. आता पार्थला ते पटतं आणि तो लगेच त्याचं ऐकतो आणि तडक रम्याकडे जायला निघतो. पार्थ आता तडक निघालेला आहे रम्याला भेटायला. तर आता त्याला डॉक्टर क्रॉस होतात मध्ये, ते त्याच्या घरचे विचारत असतात डॉक्टरांना, बरी आहे का रम्या वगैरे वगैरे. ते डॉक्टर म्हणतात, बरी आहे, आम्ही सगळी ट्रीटमेंट करतोय. आता पार्थ वर जात असताना डॉक्टर म्हणतात, एक मिनिट तुम्ही कोण आहात, वर जाऊ नका प्लीज. जीवा तिथे येऊन डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर त्यांना जाऊ द्या, त्यांच्यामुळेच म्हणजे आमच्या दादामुळेच रम्याने झोपेच्या गोळ्या घेतल्यात, ती खूप प्रेम करते ह्याच्यावर. पण हे सगळं प्रकरण जरा अवघड आहे. फक्त एवढंच सांगेन की पार्थ दादामुळे तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या, त्यामुळे पार्थ दादा प्रेमाने तिला समजवू शकतो. त्यामुळे मी रिक्वेस्ट करतो तुमच्याकडे की पार्थ दादाला रम्याला भेटू द्या. मग त्या डॉक्टरांना ते पटतं आणि मग ते म्हणतात, ठीक आहे हरकत नाहीये, भेटा तुम्ही, पण जास्ती वेळ घेऊ नका, त्यांची तब्येत जरा क्रिटिकलच आहे.
आता पार्थ ठीक आहे असं म्हणतो आणि रम्याकडे जातो. आता त्याला इतकी काळजी वाटत असते बिचाऱ्याला, तो रम्याला बघतो तर त्याला कसं तरी होतं. आता शेवटी लहानपणापासून ते सोबत आहेत प्रेक्षकांनो, एक काळजी असतेच ना, घरातलं माणूस येते. आता पार्थ रम्याला ती झोपलेली असतानाच म्हणतो, का करून ठेवलंस ग रम्या हे सगळं? अगं कशासाठी केलंयस? माझं प्रेम नाहीये ग तुझ्यावर, का हाल करून घेतेस स्वतःचे? रम्या, हे असं काही करून मी तुझा होणार होतो का ग? असं का केलंस? अगं मला जीव लावलास ना, पण आता स्वतःचा जीव घ्यायला निघतेस का? रम्या असं नको करूस ग, डोळे उघड. मला तुला असं नाही बघायचंय, तुला आनंदात बघायचंय मला. अगं तू खुश राहण्यासाठी जे काही करावं लागेल ना ते करेल ग मी, पण माझ्या मागे लग्नासाठी लागू नकोस. उघड ना ग डोळे. आता तो एवढं स्पष्ट बोलतो बरं का प्रेक्षकांनो, पण ही काही उठायला तयार नाही. म्हणजे ही बेशुद्ध असते, पण आता त्याला असं वाटतं की हिला काही त्रास होतोय की काय, म्हणून तो उठून डॉक्टरांना आवाज देत असतो, कारण ती अशी श्वास वर खाली करत असते ना. आता पार्थ डॉक्टरांना बोलवायला जाणार, तेवढ्यात रम्या त्याचा हात धरते आणि त्याला खाली बसवते. पार्थ पुन्हा तिला समजवतो, अगं रम्या काय वेडेपणा करतेस, शुद्ध वेडेपणा करतेस तू, असं वागू नकोस, मी बोलणार नाही तुझ्याशी. रम्या आता ते ऑक्सिजनचा मास्क काढत असते, तेव्हा पार्थ तिला खूप रिक्वेस्ट करतो, अगं नको काढूस ना ते तोंडाचं. पण रम्या त्याचा हात झटकते आणि म्हणते, पार्थ मला बोलायचंय तुझ्याशी, ऐक ना. अत्यावस्था आहे बरं काही, पण तरी तिचं काही हे का सोडे ना बाबा. रम्या म्हणते, तू आत्ता जे काही बोललास ते प्रेमच आहे ना पार्थ? आता पार्थ म्हणतो, अगं काळजीने बोलतोय मी तुझ्या, अगं वेडेपणा नको करूस, असं काय लावलंय तू? आता रम्या म्हणते, नाही नाही, आधी तू मला प्रॉमिस कर पार्थ, तू माझ्याशीच लग्न करशील, तू आता कुठेही जाणार नाही, बोल, प्रॉमिस कर. दोघी मायले की हट्टालाच पेटलाय प्रेक्षकांनो. शेवटी तो पार्थ म्हणतो, रम्या तू शांत हो, हे बघ तू आता नको काढूस कोणतेच विषय, तुला त्रास होईल, तू शांत हो. पण ती काही ऐके ना बाबा. आता पार्थ तिला म्हणत असतो, रम्या मला जावं लागेल, तू लवकर बरी हो. रम्या त्याचा हात ओढून म्हणत असते, जाऊ नकोस रे पार्थ, जाऊ नकोस. पार्थ म्हणतो की अगं रम्या जावं लागेल ना ग, मला काळजी वाटते ग तुझी, असं वेडेपणा नको करूस, पण माझी पण कोणीतरी वाट बघते ना ग तिकडे, माझ्यासाठी कोणीतरी थांबलंय, मला जावंच लागेल, असं म्हणून तो तिचा हात सोडून देतो. आता रम्या खूप रडते. आता तो जेव्हा जायला लागतो तेव्हा पुन्हा ओरडते आणि म्हणते, पार्थ 1 मिनिट थांब, हे बघ माझी शेवटची इच्छा म्हणून एक ऐकशील का? हे बघ माझं कपाट आहे ना, ते कपाट उघड. अरे देवा, काय करावं या कपाटाला, हिच्या गंमत करते प्रेक्षकांनो. आपण मालिकेतल्या पात्रांबद्दल फक्त बोलतोय, पण पार्थ तिला म्हणतो, मी नाही उघडणार कपाट, मला माहिती आहे त्याच्यात खूप फोटो आहेत ना माझे, मला त्रास होईल ते सगळं बघून. रम्या म्हणते, तेवढंच नाहीये पार्थ, त्यात एक वस्तू अशी आहे जी आपल्याला कायम एकत्र बांधून ठेवणारी आहे. आता हिने कोणता गौप्यस्फोट केलाय कोणाच ठाऊक. आता पार्थला ती खूप रिक्वेस्ट करते, उघड प्लीज उघड. आता पार्थने तिचं ऐकलंय आणि ते कपाट उघडलं बाबा. आता उघडल्या त्याला आतमध्ये काहीतरी वेगळाच तमाशा दिसलाय. काय त्याचे फोटो बिटो पाहूनच तो बिचारा एकदम चकित झालाय आणि काहीतरी एक वस्तू आहे विशेष, त्या वस्तूमुळे पार्थ खूप डिस्टर्ब झाला. आता ती वस्तू कुठली आहे हे बघण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग बघावा लागेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सॉरी प्रेक्षकांनो, काल मी रिव्ह्यू देऊ शकले नाही आणि तसंही काही विशेष दाखवलं पण नव्हतं काल त्यांनी. आता पार्थ त्याच्या आईवडिलांना सांगतो की मी हे लग्न काही काळासाठी पोस्टपोन करतोय. आता काय कारण झालं असेल ते कळत नाहीये, हा सांगतच नाहीये. पार्थ फक्त एवढंच कारण देतो की रम्याचं काहीतरी वेगळंच कारण आहे, ती कुठल्या तरी कारणामुळे बिथरली आहे, आपण हे लग्न थोडे दिवस पोस्टपोन करूया. असं म्हटल्यावर सगळेच टेन्शनमध्ये आहेत. आता इथे हे सगळे गावाकडे निघालेले आहेत. नंदिनीच्या घरचे पण रस्त्यामध्ये जीविकाचा विषय निघतो. नंदिनी काव्याला म्हणते, जीविकाला का बोलवलं नाहीस लग्नाला, आणि त्यामुळे आता काव्या घाबरते. पण प्रेक्षकांनो, कहाणी में ट्विस्ट आहे. आता रम्या कुठल्या कारणामुळे बिथरली आहे हे कारण आता समोर येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला रिव्ह्यू आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. मालिका आता हळूहळू चांगला ग्रीप धरतीये. छान होता ना आजचा भाग? मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते. धन्यवाद.